नमस्कार. कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण फक्त एक वाटी भगरपासून म्हणजे वरळीपासून उपवासाचे पापड बनवणार आहोत. तर फक्त एका वाटीपासून हे 50 ते 60 पापड बनतात. तर एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर इथे बघू शकता अगदी पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत हे पापड बनतात. म्हणजे अगदी खायला हलके आहेत. म्हणजे तोंडात जाताच असे विरघळणार असे हे पापड बनतात. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकता, की किती पांढरे शुभ्र आणि अगदी खुसखुशीत झालेले आहे. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर हे पापड बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी हे वरळी घेतलेली आहे. तर तुम्ही कुठल्याही वाटीने घेऊ शकता. तर इथे वरळी किंवा याला भगर सुद्धा म्हणतात. तर आम्ही इथे भगर म्हणतो. तुमच्याकडे याला काय म्हणतात म्हणजे काय नाव आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर ही जी वरळी आहे आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि आधी आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचंय. तर म्हणजे याच्यामध्ये काही धूळ कचरा असेल तर तो निघून जाईल. तर आपण याला 2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेऊयात. तर मी आता हे रात्रीच्या वेळेला म्हणजे भिजत टाकत आहे. म्हणजे रात्री भिजवून आपण उद्या सकाळी हे पापड बनवणार आहे. तर आता आपण याचं पाणी काढून घेऊया आणि याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे भिजायसाठी. तर मी इथे हलकं गरम पाणी करून घेतलेलं आहे. म्हणजे अगदी थंड पाणी टाकायचं नाहीये किंवा अगदी कडकडीत उकळी आलेलं पाणी टाकायचं नाहीये. पाणी फक्त गरम करून घेतलेलं आहे. म्हणजे असं हाताने आपण टच करू शकतो, एवढं हे गरम आहे. तर असंच पाणी करून याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आता आपण याला झाकून रात्रभर ठेवायचं आहे. म्हणजे आपली जी वरळी भगर आहे ते चांगलं असं फुगेल. तर आता बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे बघून घेते. तर आता आपण हाताने चेक करून घेऊयात. तर इथे बघू शकता या पद्धतीने हाताने मी दाबून बघितलं तर याचं जे आहे ते पावडर बनतंय. म्हणजे आपलं भगर जे आहे ते चांगलं असं भिजलेलं आहे. तर आता आपण याचं पाणी काढून घ्यायचंय. जे उरलेलं पाणी आहे ते काढून घेऊयात. तर मी ते पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात टाकून याला वाटून घेणार आहे. तर ही सगळी भगर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आहे. तर मी आता याला मिक्सरला लावून घेणार आहे. तर सुरुवातीला मी इथे पाणी न टाकताच याला वाटून घेणार आहे आणि नंतर मग थोडंसं पाणी टाकणार आहे. कारण आधीच आपण जर पाणी टाकलं तर जे भगर आहेत ते बरोबर बारीक होत नाही. कारण आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता एकदम बारीक अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे. अजिबात याच्यात दाणे वगैरे नाहीये. तर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ही पेस्ट जी आहे ते गाळून सुद्धा घेऊ शकता. तर आता मी इथे एक टोप घेतलेला आहे म्हणजे जाडबुडाचं आपल्याला भांडं घ्यायचंय आणि याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय. तर मी त्याच वाटीने पाणी याच्यामध्ये 10 ते 10.5 वाट्या पाणी टाकायचंय. तर तुमच्या समोरच मी इथे मोजून दाखवणार आहे. तर पूर्ण हे 10 वाट्या पाणी टाकायचंय आणि वरून थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. तर ते बघू शकता 10 वाट्या पाणी झालेलं आहे आणि आता थोडंसं पाणी परत टाकलेलं आहे आणि हे जे भांडं आहे ते मी इथे गॅसवर ठेवलंय. पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय. तर मी ते झाकून ठेवून देते. तर आता आपण बघून घेऊया. पाणी बघा आपलं गरम झालेलं आहे. यातलं आपण 1 वाटी पाणी बाहेर काढून घ्यायचंय. म्हणजे आपल्याला लागलंच तर आपण नंतर टाकून घेऊया. आणि आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे बघू शकता पाणी आपलं चांगलं उकळलेलं आहे. तर आता मी इथे गॅसचा फ्लेम कमी करणार आहे आणि आपली जी भगरेची पेस्ट होती ती आपल्याला याच्यात टाकायची आहे. तर एका हाताने पेस्ट टाकायची आहे आणि दुसऱ्या हाताने सतत हे ढवळायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही. तर या पद्धतीने बारीक धार सोडून आपण याच्यामध्ये चांगलं हे पेस्ट टाकून घेतलेलं आहे आणि आता याला चांगलं शिजवून घ्यायचंय. तर सतत हे असं फेटून घ्यायचंय म्हणजे याच्यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत. तर तुम्ही ते बघू शकता याच्यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे झालेल्या नाहीये. तर या पद्धतीने टाकलं तर अजिबात गुठळ्या होत नाही. म्हणजे गॅसचा फ्लेम कमी करूनच टाकायचंय आणि आता आपण याला पळीने बघून घेऊया. तर इथे बघू शकता हे थोडंसं मला घट्टसर दिसत आहे. तर आपण जे साईडला ठेवलं होतं 1 वाटी पाणी ते याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि परत त्याला मिक्स करून घेऊया. तर पाण्याचं हे परफेक्ट प्रमाण आहे म्हणजे 10 ते 10.5 वाट्या पाणी याच्यामध्ये लागतं. तर आता आपल्याला हे 20 मिनिटं शिजवून घ्यायचंय. 20 ते 22 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचंय. म्हणजे जितकं चांगलं शिजलं राहील तर आपले पापड जे आहेत ते कधी फाटणार नाहीत किंवा त्याला भेगा पडणार नाहीत. पण याला मध्ये-मध्ये असं फिरवत राहायचंय नाहीतर जे पीठ आहे ते खाली तळाला लागू शकतं. तर याला आपण सतत असं ढवळत-ढवळत शिजवून घेणार आहे.
रेसिपी तुम्हाला कशी वाटत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इथे बघू शकता छान असं हे उकळी येते, बघू शकता हे पिठाला चांगली उकळी येते. तर अजून आपण याला शिजवून घेणार आहे. तर आता 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत. तर अजून आपल्याला 10 मिनिटं शिजवून घ्यायचंय. तर इथे बघू शकता 10 मिनिटानंतर पिठाला बघा अशी उकळी आली पाहिजे. तर असे बबल्स आले पाहिजे वरती, म्हणजे आपलं पीठ हे चांगलं शिजलंय असं समजेल. जर असं नाही समजत असेल तर तुम्ही टाइम लावून याला मीडियम फ्लेमवर, म्हणजे गॅसचा फ्लेम मीडियम ठेवून 15 ते 20 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचंय. तर पिठाला मी इथे 20 मिनिटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे. तर आता आपण इथे गॅसचा फ्लेम बंद करणार आहे आणि आपण हे पीठ जे आहे ते थंड होऊ द्यायचंय. तर आता बघू शकता हे थोडंसं पीठ जे आहे ते तुम्हाला पातळ वाटत असेल, पण हे थोडंसं थंड झालं की घट्ट होईल. तर हे आपण आता थोडंसं थंड करून घेऊया. कारण मी हे जे पापड आहेत ते प्लास्टिकच्या शीटवर टाकणार आहे. त्याच्यामुळे हे जे पीठ आहे चांगलं थंड करून घ्यायचंय. कारण प्लास्टिकवर खूप गरम-गरम हे पापड करायचे नाहीयेत. जर तुम्हाला प्लास्टिकवर नसेल करायचे तर तुम्ही इथे कॉटनचा कपडा घेऊ शकता आणि इथे थोडासा ओला करून त्याच्यावर पापड टाकून घ्यायचे आणि जर वाळल्यानंतर मग मागच्या साईडला पाणी टाकून ते पापड अलगद निघेल. तर इथे बघू शकता पीठ आपलं चांगलं थंड झालंय आणि घट्ट सुद्धा झालेलं आहे. तर आता आपण याचे पळीने पापड टाकून घेऊयात. तर पापड टाकताना सुद्धा खूप जास्त पातळ करायचे नाहीये, म्हणजे थोडेसे जाडसरच हे पापड करून घ्यायचे. वाळल्यानंतर अगदी पातळ होतात हे पापड. तर इथे बघू शकता या पद्धतीने मी सगळे पापड जे आहेत ते करून घेते. तर या साइजचे पापड केले ना तर तुमचे 50 ते 60 पापड बनतात. कारण माझे इथे 57 म्हणजे 57 पापड बनले होते. तर जर छोटे केले तर अजून जास्त बनेल. तर या पद्धतीने टाकून घेऊयात. म्हणजे हा साईज मीडियम आहे कारण वाळल्यानंतर परत हे छोटे होतात. तर या साईजचे सगळे बनवून घ्यायचे. तर आता तुम्हाला हे दिसायला थोडेसे जाडसर दिसत असेल, पण हे वाळल्यानंतर अगदी पातळ होतात. तर मी हे जे पापड आहेत ते घरातच टाकून घेतलेले आहे. म्हणजे फॅनच्या हवेमध्ये मी याला सुकवून घेणार आहे आणि मग नंतर 1 दिवस याला कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे. तर अजिबात तेलाचा वापर न करता आपण हे पापड बनवून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे अजिबात वास वगैरे येत नाही पापडाला आणि उन्हात वाळवून घेतले ना तर पापड जे आहेत ते जास्त दिवस चांगले राहतात. त्याच्यामुळे उन्हात नक्कीच वाळवून घ्यायचे. तर बघू शकता या पद्धतीने मी सगळे टाकून घेतलेत आणि याला वाळवून घेतलेत. तर बघू शकता पापड अगदी पातळ झालेले आहे. तर इथे बघू शकता तुम्ही अगदी पातळ आणि अजिबात तुटलेले नाहीये. तर या पद्धतीने केले तर तुमचे पापड कधीच तुटणार नाही. तर नक्की ट्राय करून बघा. तर मी तुम्हाला हे तळून सुद्धा दाखवणार आहे. आधी तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय आणि नंतर हे पापड टाकून घ्यायचे आणि इथे बघू शकता अजिबात जळत वगैरे नाही. मस्त असे खुसखुशीत पापड बनतात आणि अगदी पांढरे शुभ्र हे पापड बनतात. हे पापड खायला देखील अगदी हलके असतात. तर इथे बघू शकता या पद्धतीने अजून मी काही पापड तुम्हाला तळून दाखवणार आहे. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कारण व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक करायला तुम्ही विसरून जाता. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. तर इथे मी काही पापड तळून घेतलेले आहेत. मी तुम्हाला ते तोडून सुद्धा दाखवते. तर हे बघा पापड बघा अगदी मस्त असे फुललेले आहेत आणि अगदी पांढरे झालेले आहेत. बघू शकता अगदी हलके आहेत आणि अगदी अलगद असे तुटतात. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय, टेक केअर.